मुख्याधिकाऱ्यांना शिवाजी बँक परिसरातील व्यापारी गाडीधारक हे निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदन ह्या गोष्टीसाठी देण्यासाठी आलो होतो की शिवाजी बँक परिसरामध्ये परप्रांतीय व्यापारी येतात, वेगवेगळे आपलं फळे घेऊन येतात, फळ विक्रेते आहेत, तिथं ट्रॅफिकसाठी खूप अडथळा होतोय। येणा जाणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास होतोय। फळगाडे रस्त्याच्या मध्ये लावतात, त्यामुळं बाजारला येणाऱ्या लोकांचे कित्येक लोकांचे मोबाईल चोरीला गेले, चेन स्नॅचिंग झालंय, पाकिट गेलेले आहेत, पाकिटमार वगैरे येतात। तिथं ट्रॅफिक फुल जाम झालेल्या असल्यामुळे त्यांना मध्ये पोलीस स्टेशननी शिस्त लावून दिली होती की तुम्ही मध्ये थांबू नका म्हणून, परंतु ते पोलीस येऊन गेले की परत रस्त्याच्या मध्ये थांबतात। परत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चौकाच्या वरच्या बाजूला अग्निशमन सेवेचं गाडी येते आणि तिथं पाणी वगैरे भरून कुठे आग लागलेली असते तिथं जाते ती गाडी, परंतु मध्ये ते व्यापारी थांबल्यामुळे अग्निशमनला सुद्धा खूप अडथळा होतोय। आणि उद्या कोणता तरी अपघात झाला, आग लागली तर अग्निशमन तिथून जाऊच शकत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे। परत तिथले व्यापारी महिलांची छेड वगैरे काढतात। छेड म्हणजे कसं, महिला जाताना मोठमोठ्याने ओरडणे, फळ व्यापारी मोठमोठ्याने ओरडतात आणि आपल्याला आपापसात टॉन्टिंग वगैरे करणं चालू असते। गुटखा खाऊन तुकणे, अस्वच्छता आहे, त्यांच्याजवळ कोणतेही नगरपालिकेचे फूड लायसन्स वगैरे काही नाही आहे। आणि त्यामुळे आम्ही त्या परिसरातील व्यापारी मुख्याधिकाऱ्यांना आणि PI साहेबांना, पोलीस स्टेशनला हे निवेदन देत आहे की तिथल्या व्यापाऱ्यांना तिथून कायमस्वरूपी हलवणे, याच्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहे। व्यापार रविवारचा बाजार आहे, सगळी गर्दी असते, सगळ्यांचा स्टॉल प्रॉपर लागायला पाहिजे, पण ह्या लोकांचं असं आहे की ही जागा आमच्या बापाने दिलेली आहे, त्या पद्धतीने सविस्तर पसरून बाजार केला जातो ह्या लोकांचा। दुसरी गोष्ट अशी आहे की ह्यांची फळाची क्वालिटी थर्ड क्लास असते। लोकलच्या लोकांना ते फसवून बाजार फळं वगैरे विकली जातात की आमची फळाची क्वालिटी अत्यंत चांगली आहे आणि संध्याकाळी जर बघायला गेलं तर ह्यांची फळं ही लोक स्वतः खात नाही, फेकून जातात। एखादा लेडीजचा ग्रुप जात असेल, एखादी मुलगी त्याच्यात चांगली असेल तर तिला बघून ही लोक यांच्या ग्रुपमध्ये चर्चा करणे आणि जोरजोराने ओरडणे यांच्या भाषेमध्ये, आणि यांचा उद्देश काय दिला जातो की बाबा आम्ही व्यापार करतोय। दुसरी गोष्ट अशी आहे की रस्त्याच्या मध्ये येणे आणि यांच्या गाड्या वगैरे लावणे, त्याच्यामुळे काय होतं, ज्याला खाली वगैरे इकडून ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे त्यांना पूर्णपणे अडथळा होतो। आता जे सांगितलेलं आहे की वरती अग्निशमनचं जे ऑफिस आहे वगैरे काय आहे, त्या गाडीचं ट्रान्सपोर्टेशन होतच नाही, टू व्हीलर पास होत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीला जर जायचं असेल चालत तर त्यालाही जाता येत नाही। आणि आपल्या गडिलामध्ये प्लास्टिकचं बॅन आहे, महाराष्ट्रामध्ये गुटख्याचं बॅन आहे, तर यांचं इतकं प्रमाण आहे गुटख्याचं आहे की तुम्ही जर ते बघून जाल तर तिथे अक्षरशः पूर्ण रंगरंगोटी केली जाते आणि प्लास्टिकचं इतकं प्रमाण वापरलेलं आहे की संध्याकाळी त्यांचं जे आणलेलं प्लास्टिक असतं ते तिथंच फेकून गटारामध्ये देऊन जातात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक पाव किलोच्या वजनाला सुद्धा त्यांनी प्लास्टिकच्या बॅगा दिल्या जातात। आम्ही तर इथं प्लास्टिकचा वापर बंद करायचं करतो, ही लोक प्लास्टिक आतून वापरायला, आणि सगळे जेवढे बाहेरचे व्यापारी आहेत ते शंकेश्वर म्हणा, निप्पाणी म्हणा, बेळगाव साईडचे जे आहेत ना, ते सगळे आतूनच प्लास्टिकचा वापर करतात। त्याचा फक्त आमचा उद्देश काय आहे की तुम्ही इथून जे कचरा करता तो कचरा तुमचा नको आहे आम्हाला। दुसरी गोष्ट की प्रदूषण तुमच्यामुळे होतं, ते प्रदूषण आम्हाला थांबवायचं आहे। तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्यामुळे आम्हाला लोकला जे आम्ही दुकानदार वगैरे आहे, जे आम्ही राहतो रहिवासी आहे, की त्यांना खूप त्रास होतोय। यासाठी आम्ही इथं निवेदन दिलं आहे की साहेब आम्हाला याचा खूप त्रास होतोय, तर तुम्ही याची काही पर्यायी मार्ग आम्हाला द्या।